न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल हे सगळे अधिकारी हे भाजपने पाळलेली सगळी टगी आहे. त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार, भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही. त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर, जनतेच्या समोर मी एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे, लोकशाही राहिलेली नाही. मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करावायचे असतील तर ईव्हीएम मिशन बॅन झाली पाहिजे. मी या सरकारला एवढं सांगतो, जर ईव्हीएम मिशन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथवरती इथून पुढे मिशन फुटलेली दिसेल, प्रत्येक बूथवरती मिशन फुटलेली दिसेल. खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांनी एकत्र येत ईव्हीएम मशीनच्या वापरावर विरोध व्यक्त केला आहे. यामध्ये प्रमुख उमेदवार वैभवदादा पाटील, संग्राम नाना माने, राजेंद्र अण्णा देशमुख, भक्तराज ठिगळे आणि संतोष हेगडे यांचा सहभाग होता. या निषेध आंदोलनात त्यांनी लोकशाहीच्या पवित्रेसाठी ईव्हीएमचा वापर थांबवण्याचे आवाहन केले. ह्या निषेधाच्या रॅलीत खानापूर तालुक्यातील महिलांनी आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आणि ईव्हीएम हटाव, लोकशाही वाचवा अशी घोषणाही दिली. ही आंदोलन मात्र केवळ ईव्हीएम मशीन विरुद्ध नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांची आणि प्रामाणिक निवड प्रक्रियेची रक्षा करण्यासाठी उभे आहे. रॅलीत सहभागी असलेल्या लोकांनीही या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन दिले आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे वचन दिले. हे आंदोलन एक महत्त्वपूर्ण संदेश सोडते. लोकशाहीची सुरक्षितता ही फक्त शिष्टीमोर नाही, तर प्रत्येक नागरिकांच्या जागरूकतेवर अवलंबून आहे. आज आपण पाहिलं की खानापूर तालुक्यातील उमेदवारांनी एकत्र येऊन ईव्हीएम विरुद्ध आंदोलन सुरू केले आहे आणि त्यांच्या मागणीचे कारण स्पष्ट आहे. लोकशाही आणि प्रामाणिक निवड प्रक्रियेचे संरक्षण. या रॅलीने पारदर्शकतेतील महत्त्वाची देणगी आवश्यक राबवली आहे. तर मित्रांनो, तुमचं या आंदोलनाबाबत काय मत आहे? कृपया कमेंटमध्ये आपले विचार लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेलं तफावत, एखाद्या बूथला जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळाले. काही ठिकाणी उमेदवारांच्या हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर 0-0 मतदान मिळाले. अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे. ईव्हीएमबद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात ईव्हीएम जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन घेतलेली आहे. हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतरी म्हणेल. पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र इथं उपस्थित आहेत, भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत, संग्राम माने इथं उपस्थित आहेत. परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं. त्यांनी या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी 0 मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली. एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो. म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300च मतं मिळत चालेल. आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्याला जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जातील. असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय, याचा प्रश्न आम्हाला पडतो. या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी, सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणी सोडवणं, लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहे. असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठा आमच्यावर संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलं की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने. विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे. आपल्या मतदारसंघात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म मंजूर आहे. या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सरासरी 71-72% मतदान झालं तर 28,000. त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला 30% मतदान मिळालं. त्या लाडक्या बहिणीतल्या 30%नी मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला 78,000 मतं लीड बनवायसाठी काहीच परिस्थिती नाही ना.
मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गानं ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो. आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत, 100% मर्यादा आहेत. कारण हा मोठा स्कॅम आहे. हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही आहे, तर महाराष्ट्रात अनेक तिकडे तिकडे जन आंदोलन उभा आहे. पण एक तुम्हाला सांगतो, हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं, याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे. भविष्य काळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल. चांगले चांगले लोक या राजकारणात आदित राहतील, नवीन लोक मतदानाला येणार नाहीत. आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल. आणि ज्याप्रमाणे श्रीलंका बांगलादेश अराजकता माजली तशी परिस्थिती 2-5 वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना देशात आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक. योग्य चांगल्या पद्धतीने जर निवडणूक झाली असती, त्याच्यात पराभव झाला असता तर आज इथे यायची आम्हाला वेळ सुद्धा आली नसती. पण जे बघितलं त्याच्यातून 100% हे सगळं फिक्स झालेलं आहे. काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे. अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे. तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते 100% आम्ही पुढे नेऊच नेऊ. पण ईव्हीएम वरती काहीतरी विचार झाला पाहिजे, किंबहुना ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. तहसीलदारांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम, पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय. माझ्याकडून 100% लोकसेवा घडेल, समाजसेवा घडेल. मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे, मला पराजयाची भीती नाही. पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करायला लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते. या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी करतो.